नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजी सुरू केलं होतं आणि त्यामधनं आपण कॅरेक्टर आणि ट्रेट ह्या दोन कन्सेप्ट स्टडी केल्या होत्या. पुन्हा एकदा सांगतो, या पूर्ण टॉपिकवर जो प्रश्न आहे तो प्रश्न फक्त 1 मार्क्ससाठी विचारला जातो. विचारला गेला तर पण ही जेनेटिक टर्मिनॉलॉजी इतकी इम्पॉर्टंट आहे की याचा हा सगळं जेनेटिक्सचा पाया आहे, बेसिक्स आहे मॉडर्न बायोलॉजीचं. त्यामुळं हे समजलं तर पुढे भविष्यामध्ये आपल्याला बायोलॉजी, जी मॉडर्न बायोलॉजी ती व्यवस्थितपणे अंडरस्टँड होणार आहे. दॅट्स वाय आपण मागच्या लेक्चरमध्ये कॅरेक्टर आणि ट्रेट या दोन कन्सेप्ट स्टडी केल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फॅक्टर आणि जीन या दोन कन्सेप्ट स्टडी करायचे आहे. फॅक्टर इट इज युनिट ऑफ हेरिडिटी. अनुवंशिकतेचं हे युनिट आहे, हेरिडिटीचं युनिट आहे. अ पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. जे आपण मागच्या वेळेला कॅरेक्टर बघितलं होतं, कॅरेक्टर म्हणून जी कन्सेप्ट स्टडी केली होती, त्या कॅरेक्टरच्या एक्सप्रेशनसाठी फॅक्टर हा गरजेचा आहे किंवा फॅक्टर कारणीभूत असतो. कॅरेक्टरच्या एक्सप्रेशनसाठी फॅक्टर कारणीभूत असतो. म्हणजेच फॅक्टर हे हेरिडिटीचं, अनुवंशिकतेचं युनिट झालं. आता हा जो फॅक्टर आहे हा कारणीभूत असतो म्हणजे काय आहे की फॅक्टर पास फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन थ्रू गॅमेट. गॅमेट थ्रू हा फॅक्टर एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे पास ऑन होत असतो. सेकंड कन्सेप्ट आहे जीन, की जी मॉडर्न बायोलॉजीचं बेसिक आहे. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA which is responsible for the inheritance and expression of character. डीएनएचा असा पर्टिक्युलर सेगमेंट, असा तुकडा, कारण डीएनए हा जीन्सचा मिळून बनलेला आहे. अनेक जीन्स डीएनएवर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. जीन हा कॅरेक्टरला रिप्रेझेंट करतो आणि म्हणून डीएनएचा असा पर्टिक्युलर सेगमेंट, जसं आपण कॅरेक्टरमध्ये स्टडी केलं होतं, टॉलनेस किंवा डॉर्पनेस. समजा एखाद्या प्लांटचं हे कॅरेक्टर आहे, गार्डन पीचं हे कॅरेक्टर आहे, टॉलनेस आणि डॉर्पनेस. मग टॉलनेस आणि डॉर्पनेस हे दोनही कॅरेक्टर त्या गार्डन पी हे जे प्लांट आहे त्याचा जो डीएनए आहे त्या डीएनएच्या सेगमेंटवर हे दोनही कॅरेक्टर असणार आहे. मग ह्या दोन कॅरेक्टरला रिप्रेझेंट करणारा जो पार्ट असणार आहे, समजा टॉलनेस आहे, टॉलनेसला रिप्रेझेंट करणारा जो काही त्या ठिकाणी पार्ट असणार आहे, त्या पार्टला, त्या पर्टिक्युलर सेगमेंटला आपण काय म्हणतो, जीन असं म्हणतो. टॉलनेससाठीचा जीन झाला तो. इट इज पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर. तो त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या एक्सप्रेशनसाठी रिस्पॉन्सिबल ठरतो आणि म्हणूनच तो सुद्धा अनुवंशिकतेसाठी रिस्पॉन्सिबल आहे. या पद्धतीने फॅक्टर आणि जीन यांच्यामध्ये हे दोनही एकच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का तर की इनहेरिटन्स बघा काय म्हटलेलं आहे, एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर कॅरेक्टर, एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर, पण आपल्याला शब्द वेगवेगळ्या पद्धतीने दिले. म्हणून आपण जे दोनच कन्सेप्ट घेतोय त्याचं कारणच हे आहे की सिमिलॅरिटी खूप आहे या कन्सेप्टमध्ये. अल्टिमेटली आपल्याला जीन लक्षात ठेवायचे पुढे, कारण फॅक्टर किंवा कॅरेक्टर किंवा ट्रेट हे फक्त ह्या चॅप्टर पुरतं मर्यादित आहे. यानंतर मात्र पुढे जीन ही कन्सेप्ट, हा टर्म कंटिन्यू वापरल्या जाणार आहे. त्यामुळे जीन ही कन्सेप्ट व्यवस्थितपणे लक्षात घ्या. पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲलिल्स किंवा ॲलिलोमॉर्फ ही कन्सेप्ट, फक्त एकच संकल्पना, एकच कन्सेप्ट आपण लर्न करणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.